इथे टायमर सेट करतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय गोलंदाज अक्षय सिंग. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण विसरेल या गोलंदाजाला. आणि त्याच्या समवेत मागच्या मॅचचा हिरो बॅटिंग करत असताना ओमकार केनी. चांगलं बॅटल पहिलं चांगलं बॅटल पहिला बॉल आणि पहिलाच बॉल वरती अक्षय सिंग इथे भाव खाऊन जातोय. पहिला डॉट बॉल. ज्या फलंदाजाने मागच्या मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं अशा फलंदाजाला इथे उभं ठेवण्याचं काम करतोय अक्षय सिंग. एका बाजूला कळव्याचा ब्रँड तर दुसऱ्या बाजूला दिवा कोळीवाडाचा ब्रँड. क्या बात आहे. काय मॅच होईल ही. फुल टॉस बॉल पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र मिस फिल्डिंग आणि इथे 4 धावाचा भुर्दंड बसतोय. तो म्हणजेच मौलिक 11 कळवा या संघाला. रनआउट करण्याचा प्रयत्न होता असं वाटलं होतं. ओमकार केनी पुढे येऊन खेळतोय आणि त्याला धावपात करण्याची संधी आहे चालून आली आहे. मात्र इथे थोडंसं घाई केली क्षेत्ररक्षकाने आणि इथे मात्र त्याचा भुर्दंड बसला. संजूच्या माध्यमातून इथे चूक होते आणि 4 धावांचा भुर्दंड बसतोय. 4 धावांनी सुरुवात आणि इथे मात्र पहा सरळ दिशेमध्ये खेळून काढलाय. डाऊन दी ग्राउंड. चेंडू मात्र निघून जाईल. 4 नंतर हाय येतोय. हाय अँड हँडसम सिक्सर. क्या बात आहे. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी 26 चेंडूमध्ये 64 धावांची तुफानी खेळी केली होती आणि त्याचीच पुनरावृत्ती या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते की काय असं चित्र इथे पाहायला मिळतंय. नाव आहे ओमकार केनी. दिवा कोळीवाड्याचा हा एक यंगस्टर खेळाडू. अक्षय सिंग सुरेख गोलंदाजी. पहा पाहिलं फलंदाज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. आणखीन थोडंसं आखूट ठेवला चेंडूला आणि इथे मात्र स्वतःवरती नियंत्रण ठेवत असताना वेगावरती नियंत्रण ठेवत असताना एक डॉट डिलिव्हरी. चौकार खर्च केला षटकार खर्च केला त्यानंतर सुद्धा पॉवर प्लेच्या षटकामध्ये मी निर्धाव चेंडू टाकू शकतो ही धमक हा विश्वास या गोलंदाजामध्ये आहे आणि तेच ते दाखवून देत असताना अक्षय सिंग. यावेळेस पहा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटवरती जाऊन कट करायचा होता मात्र इथे ऑस्ट्रिकच्या खूपच बाहेरचा बॉल. वाईटचा इशारा. अवांतरित धावसंख्येमध्ये भर. डबल फिगरमध्ये धावफलक पोचत असताना 11 धावा. एक चौकार आणि एक षटकार ओमी केनीच्या बॅटमधून आलाय तर 2 निर्धाव चेंडू सुद्धा अक्षय सिंग या गोलंदाजाने हाताळलेत. फुल टॉस बॉल खराब चेंडू. नो. ओ हो काय झालं हे. मागच्या मॅच मध्ये ज्या गोलंदाजाने तुफानी गोलंदाजी केली होती 4 गडीवाद करून समोरच्या संघाला त्याने गारद केलं होतं असा गोलंदाज बिमर चेंडू हाताळतोय ही काळजी करण्याची गोष्ट आहे. मात्र इथून फ्री हिटचा बॉल असेल. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. फ्री हिटचा बॉल फ्री हिटची संधी मनसोक्त खेळण्याची संधी आणि त्याचा पुरेपूर इथे फायदा घेत असताना आपला गुडघा टेकवला जमिनीवरती आणि चेंडूला मात्र फेकून दिलाय स्क्वेअर लेग रिझम मध्ये 6 धावांसाठी षटकार. क्या बात है क्या बात है. ओमकार केनी 18 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. ज्या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये गारद केलं होतं बुमरा या संघाला त्या गोलंदाजाच्या विरुद्धामध्ये इथे काय फटकेबाजी होतीये. अफलातून फलंदाजी. सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिला असाल तर एक स्पर्धा चालू आहे. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा चषक आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना खारघर संघातून खेळत असताना अतिशय चांगली फलंदाजी ओमीची झाली होती. यावेळेस पहा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता मात्र गोलंदाजाने फलंदाजाचा नाव ओळखला होता आणि याच कारणास्तव थोडंसं गती कमी केली आणि इथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव इथे खर्च करण्यात आली आहे अक्षय सिंग यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र तुफानी धावा गोळा केल्या गेल्या त्या म्हणजेच मल्हार 11 दिवा कोळीवाडा या संघाच्या माध्यमातून 19 धावा धावफलकावरती. त्यातील वैयक्तिक 17 या धावा आहेत त्या म्हणजेच ओमकार केनी या फलंदाजाच्या. डावखुरा विस्फोटक फलंदाज खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून नेहमीच आम्हाला पाहायला मिळत असते. मात्र आता अग्निपरीक्षा असेल ती म्हणजेच
मौलिक 11 कळवा या संघाच्या गोलंदाजाची. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये जरी धावा 19 कुठल्या गेल्या असतील तरी सुद्धा इथून कमबॅक करण्याची कुवत आमच्यामध्ये आहे आणि हे आम्ही करून दाखवणार. असंच काहीतरी सांगत असताना यावेळेस कुंदन बॉलिंग ट्रॅकवरती. आणखीन एक तेच तर गोलंदाज. प्रत्येक मॅचमध्ये प्रत्येक खेळाडू चांगलीच गोलंदाजी करेल असं नसतं. दुसऱ्या गोलंदाजांना सुद्धा दुसऱ्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागते आणि हेच सांगितलं असेल अक्षय सैनीनी की कुंदन यावेळेस तुला कमबॅक करायचं आहे, चांगली गोलंदाजी करायची आहे. आपल्या संघाला इथे पुन्हा एकदा या सामन्यामध्ये पुनरागमन करून द्यायचं आहे. दरम्यान 2 षटकार 1 चौकार ठोकलेला फलंदाज ओमकार केनी ओमी केनी स्ट्रायकिंग एंडला. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल. पॉवर प्लेची मर्यादा हटली गेली आहे. यावेळेस पास सुरेख फटका. काय ताकद आहे. ट्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाली. बॅकफुट वरती गेला, जागा बनवली आणि पंच केलं चेंडूला आणि पाठवून दिलं. यावेळेस मात्र डीप लॉंग ऑफ रिझम मध्ये 4 धावांसाठी चौकार. सुरेख फलंदाजी, तंत्रशुद्ध फलंदाजी ते पाहायला मिळते. हा फलंदाज आहे जो मोठे फटके सुद्धा खेळतो आणि ज्या वेळेस चेंडू चांगला असतो त्या चेंडूला सन्मान देण्याचं काम सुद्धा या फलंदाजाच्या माध्यमातून आम्ही नेहमीच पाहत असतो. मागच्या मॅचमध्ये सुद्धा पहिल्या 6 चेंडूंमध्ये 5 धावा त्याने अंकित केल्या गेल्या होत्या. त्यानंतर मात्र यावेळेस शॉट ऑफ लेन चेंडू, शॉट ऑफ पुलचा फटका, पुल अँड सक्सेसफुल. यावेळेस पहा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारानंतर षटकार. काय फलंदाजी, काय फलंदाजी होतीये. 29 धावा धावफलकावरती. माझ्या समवेत गोल्डन फिंगर ऑफ ओला जयवंतदादा पाटील स्कोररच्या भूमिकेमध्ये. खूप चांगली साथ आम्हाला आजच्या दिवसामध्ये साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा मिळते. प्रत्येक क्षणचित्रे ते त्यांच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपत गेलेले आहेत. यावेळेस डान्सिंग डाऊन दी ग्राउंड. काय शॉट आहे. यावेळेस पहा क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाली. सुरेख फलंदाजी, कौतुकास्पद फलंदाजी. प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकाराची आतिषबाजी इथं पाहायला मिळते. गोलंदाज कुंदन या गोलंदाजाला आता मात्र विचारामध्ये पाडला असेल फलंदाज ओमी केनीने कशा प्रकारची गोलंदाजी करायला हवी. 33 धावा धावफलकावरती. 1.3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. ओ हो, क्या बात आहे. कमबॅक करावा लागेल, कमबॅक करावा लागेल. कुंदन काहीतरी कानमंत्र नक्कीच कुंदनला दिला गेला आहे. त्या कानमंत्राचा फायदा होईल का मौलिक 11 कळवा या संघाला पाहावं लागेल. अराउंड द विकेटने यावेळेस फुलरलिनचा बॉल होता, भिरकावून द्यायचा होता. मात्र इथे यॉर्कर लाईनचा हा बॉल इथे पाहायला मिळाला. एक निर्धाव चेंडू. नक्कीच ज्या ज्या वेळेस निर्धाव चेंडू हाताळतो गोलंदाज त्या वेळेस त्याचा आत्मविश्वास दुणावत असतो की आणखीन चांगली गोलंदाजी माझ्याकडून माझ्या संघासाठी कशी होईल. हाच प्रयत्न, हाच प्रामाणिक प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून होत असतो. दरम्यान दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू. कुंदन यावेळेस लोवर फुल टॉस, जमीन लगतचा हा फटका पाहायला मिळाला. कार्पेट ड्राईव्ह दरम्यान फक्त एकच धाव यावेळेस अंकित केली जाते आणि एका धाव्याने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती म्हणजेच 34 धावा. 33 नंतर एक धाव आणखीन एक ऍड केली जाते. 34 धावा. बऱ्याच वेळानंतर जितेन या फलंदाजाला स्ट्राईक मिळाली आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आहे आणि यावेळेस जितेन या फलंदाजाला स्ट्राईक मिळते. कुंदन पुन्हा एकदा सज्ज शेवटचा बॉल घेऊन. यावेळेस खूप वेगाने चेंडू हाताळला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा संबंधित राहतोय, खालच्या दिशेने राहिला आणि इथे मात्र डॉट डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17.00च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावरती बिन बाद 34. मागच्या मॅच मध्ये सुद्धा
50 धावांची भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. 34 रन तर झालेत. अजून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जर अजून 12 चेंडूंमध्ये 16 धावा पटकावल्या तर 50 धावांची आणखीन एक पार्टनरशिप या दोन फलंदाजांच्या नावी लिहिली जाईल, कोरली जाईल. विराज येतोय नवीन गोलंदाज. 34 धावा, 2 षटकाच्या संमतीनंतर 34 धावा धावफलकावरती विराज येतोय गोलंदाजी मार्कवरती. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती विराजने. काहीतरी नाविन्य करण्याचा प्रयत्न इथे मौलिक 11 कळवा संघ करत असताना यावेळेस गती कमी केली होती, फसवलंय फलंदाजाला. 20 टायमिंग स्ट्रोक आहे, झेलची संधी आणि इथे मात्र कोणतीही चूक होणार नाहीये. सागरच्या माध्यमातून झेल टिपला जातोय आणि खूप मोठा मासा इथे गळाला लागतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. मौलिक 11 कळवा ही विकेट घेतली आहे आणि या मॅच वरती आपला दबदबा पुन्हा एकदा आणण्याचा प्रयत्न यावेळेस मौलिक 11 कळवाच्या माध्यमातून होताना दिसतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती इथे विराज आला, थोडीशी गती कमी केली, बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला आणि ओमी केनी या फलंदाजाला मात्र फसवलं, आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं. पहिल्या विकेटचं पतन 34 या धावसंख्येवरती. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तरी सुद्धा आम्हाला साथ देण्यासाठी जमलेल्या रसिक प्रेक्षकांचं आणि खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचं मनापासून आभार. 34 धावांवरती पहिला मोहरा गारद होतोय मल्हार 11 दिवा कोळीवाडा या संघाचा. विराज कौतुकास्पद गोलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने चेंडू हाताळला होता. शॉर्ट ऑन पुलचा फटका, मिस टायमिंग आहे. पुन्हा एकदा आणखीन एक गौरव झेल टिपतोय आणि बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरी सफलता प्राप्त करत असताना विराज काय गोलंदाजी करतोय. विराज अफलातून, कौतुकास्पद. का कौतुक करावं, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये आतिषबाजी होत होती चौकार आणि षटकारांची. दोन्ही गोलंदाजांवरती तुटून पडले गेले होते फलंदाज ओमी केनी. अक्षय याने 19 धावा खर्च केल्या तर कुंदन याने 15 धावा खर्च केल्या होत्या आणि अशा वेळेस गोलंदाजीचं भार स्वीकारणं ही खूप मोठी जिम्मेदारी असते. आणि अशा वेळेस आपल्या संघाला या स्पर्धेमध्ये पुनरागमन करण्याची संधी कशी प्राप्त केली जाईल हे शिकावं. कोणाकडून तर ते शिकावं विराजकडून. अफलातून गोलंदाजी. 2 चेंडूंमध्ये 2 गडी बाद. हॅट्रिकची संधी. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक विराज आपल्या नावावरती कोरेल का? विराज थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना गिरीश स्ट्रायकिंग एंडला. आणखीन एक चांगला लेफ्टर डावखुरा फलंदाज. यावेळेस मात्र पहा स्विचिट खेळण्याचा प्रयत्न. आल्या पहिल्याच बॉलवरती स्विचिट खेळण्याचा प्रयत्न होता गिरीश यांचा आणि पहिल्याच बॉलवरती इथे मात्र तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव इथे खर्च करत असताना गोलंदाज विराज. 35 धावा धावफलकावरती. जितेन स्ट्रायकिंग एंडला. अजून आपलं खातं खोललेलं नाहीये जितेनने. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 35 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. विराज यावेळेस पुन्हा एकदा गती परिवर्तन. काय गोलंदाजी होते, सुरेख गोलंदाजी. मात्र इथे पहा पंच सांगतायत की ऑस्ट्रीच्या खूपच बाहेरचा बॉल आहे.
दिशा थोडीशी खराब आहे. वाईटचा इशारा. अवांतरित धावसंख्येमध्ये एक धाव ऍड होईल. 36 धावा धावफलकावरती. त्यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंडची अपील केली गेली, मात्र त्या अपीलमध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी होता. मात्र इथे डॉट डिलिव्हरी निर्धाव चेंडूची सांगता ही एक जमेची बाब आहे. कारण टेनिस क्रिकेटच्या जेव्हा स्पर्धा असतात 4 ओव्हरच्या मॅचेस 5 ओव्हरच्या मॅचेस असतात आणि अशा वेळेस गोलंदाज जितके निर्धाव चेंडू हाताळेल तितकं त्यांच्या संघाला एक चांगली बाब असते आणि हेच इथे पाहायला मिळतंय विराजच्या माध्यमातून. इथे पहा शॉट ऑन पुल करायचा होता. झेलची संधी आणखीन एक. या ओव्हर मधील हा तिसरा विकेट संपादन करत असताना गोलंदाज विराज काय गोलंदाजी झाली आहे. 2 झेल टिपले गौरव याने. ओमी केनी बाद झाला आणि धावसंख्येला रोख लागली. असं वाटलं होतं 2 षटकांमध्ये 34 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. इथून आणखीन जर 23-24 धावा आल्या तर एक चांगलं स्कोर उभं करेल मल्हार 11 दिवा कोळीवाडा संघ. तदनंतर मात्र विराज या गोलंदाजाची वर्णी लागली आणि विराज या गोलंदाजाने या सामन्याचं समीकरणच बदलून टाकलं. कुठे होत्या 12 चेंडूंमध्ये 34 धावा आणि कुठे आहेत 2.5 षटकानंतर 36 धावा. लास्ट गो शेवटचं बॉल. आणखीन एक डॉट डिलिव्हरी. काय गोलंदाजी आहे मित्रांनो. जर गोलंदाजी आवडली असेल तर विराज या गोलंदाजासाठी टाळ्यांचा कडकडाट व्हायलाच हवा. अफलातून गोलंदाजी. फक्त 2 धावांचं षटक हाताळलं आणि मोलाचे 3 गडी त्याने बाद केले. ओमी केनी, जितेन आणि साहिल. क्या बात आहे. अफलातून गोलंदाजी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 12.00च्या सरासरीने 36 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 3 गडी बाद 36 धावा. शेवटचं अखेरचं निर्णायक षटक नक्कीच काहीतरी कानमंत्र दिला असणार नॉन स्ट्रायकिंग एंड कडून गिरीशला की या 6 चेंडूंमध्ये जर आपण 14 धावा लगावल्या धावफलकावरती तर एक 50 धावांचं एक टार्गेट एक सेट करता येईल चांगलं. ओमकार येतोय शेवटचा अखेरचा निर्णायक षटक हाताळण्यासाठी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पहा गॅप शोधण्याचा प्रयत्न, मात्र इथे गिरीश गॅप शोधू शकलेला नाहीये. शॉर्ट पॉइंट मध्ये चेंडू अडवला जातोय. फेक केली जाईल त्यावर 1 धाव इथे पूर्ण केली जाते. 37 धावा धावफलकावरती. नेहमीच आम्ही म्हणत असतो टेनिस क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे चौकार आणि षटकाराला महत्व आहे त्याच प्रकारे सिंगल आणि डबलला सुद्धा आपण महत्व दिला पाहिजे. तेच इथे पाहायला मिळतं. यावेळेस पहा पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं होतं. यावेळेस खेळायचं होतं ऑन साईडला. बॅटचा फेस ओपन केला आणि इथे मात्र बॅट थांबून ठेवली गेली. का? कारण बॉलाचा स्पीड कमी झाला आणि इथे मात्र बॅटच्या टोला चेंडू आदळतोय. विकेट किपरच्या मागे 1 धाव इथे नक्कीच मिळली जाते. 38 धावा धावफलकावरती गिरीश. आणखीन एक विस्फोटक फलंदाज गिरीश सावंत खेळपट्टीवरती आहे. यावेळेस पहा अप्परकटचा फटका, मात्र खेळाडू आहे तिथे दक्ष आणि इथे गौरव तिसरा झेल टिपतोय. गिरीश सावंत इथे मात्र आपल्या संघासाठी जास्त काही करू शकला नाहीये. आणखीन एक विकेट डाऊन. 38 धावा काय स्कोर होता. 2 षटकानंतर 34 धावा होत्या आणि यावेळेस आपण पाहायला गेलं तर तदनंतर 9 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या मल्हार 11 दिवा कोळीवाडा या संघाच्या वतीनं. कोणताच खेळाडू तग ठोकून राहत नाहीये खेळपट्टीवरती. सिंगल डबलने सुद्धा जर उर्वरित 11 चेंडूंमध्ये 11 ते 12 धावा तरी केल्या असत्या तरी सुद्धा एक सन्मानजनक स्कोर उभं करू शकला असता. 38 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 3 चेंडूंमध्ये जर 2 विकेट पाहायला मिळाले तर एक चांगला स्कोर म्हणता येईल.
कारण तितकीच चांगली गोलंदाजी सुद्धा आहे मल्हार 11 दिवा कोळीवाडा या संघाकडे. मात्र कौतुकास्पद गोलंदाजी ओमकार विराज याच्या पावलावरती पाऊल ठेवून तशाच प्रकारची गोलंदाजी ओमकार याच्या माध्यमातून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने तुषारसाठी. यावेळेस शॉट ऑफ लेन चेंडू, शॉट ऑन पूलचा फटका, पूल सक्सेसफुल होईल का, होईल का, होईल का, आणि होतोय, हो झालाय. चेंडूला नेऊन ठेवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी हा दर्जेदार षटकार. क्या बात है, क्या बात है. बऱ्याच वेळानंतर जवळजवळ 10व्या 11व्या बॉलवरती हा षटकार येतोय ओमी आउट झाल्याच्या नंतर. क्या बात है, क्या बात है. तुषार पाटील 44 धावा धाव फलकावरती. यावेळेस पहा फुलरलेनचा बॉल होता, इथे धाव घेण्याची कोणताच प्रयत्न केला नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. तुषार सांगतोय शेवटचा चेंडू सुद्धा मिस खेळेन कारण माझ्या बॅटमधून एक षटकार आलाय, आणखीन एक चौकार किंवा षटकार मला मारायचा आहे मल्हार 11 दिवा कोळीवाडा या संघासाठी. मात्र ओमकार कशा प्रकारचं चेंडू हाताळेल, शेवटचं अखेरचं निर्णायक चेंडू, या चेंडूवरती किती धावा येतील ते पाहावं लागेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने तुषारसाठी. यावेळेस फुलरलेचा बॉल पहा, त्या बॉलवरती एक रन जर घेतली असती, आणखीन एक रन मिळाली असती, म्हणजे 2 धावा अंकित जाता होत्या आल्या असत्या. आणि या एका धावेने षटक होते समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा धावफलकावरती. 46 धावांचं आव्हान सेट केलं गेलंय. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मल्हार 11 दिवा कोळीवाडा संघ, आणि लगेचच आपले 2 बॅटर वाढवायचे आहेत. मौलिक 11 कळवा 24 चेंडू आणि विजयासाठी धावा हवे असतील त्या म्हणजे 46. 24-46 ची ही मॅच कशा प्रकारे रंगेल, कशा प्रकारे घडामोडी होतील याचं धावतं विवरण ऐकवण्यासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय मुंब्रा विभागाचा गोड आवाज, हिंदीचा बुलंद आवाज शेजाजी शेख यांना. चोवीस चेंडू 46 धावा. एक वेळ असं वाटलं होतं या सामन्यावरती अधिराज्य गाजवतोय की काय मल्हार 11 दिवा कोळीवाडा संघ, कारण 12 चेंडूंमध्ये तब्बल 34 धावा कुठल्या गेल्या होत्या आणि असं वाटलं होतं आणखीन या 12 चेंडूंमध्ये 20-30 धावा कुठल्या जातील की काय. तर मात्र विराज या गोलंदाजाची वर्णी लागली आणि या सामन्याचं चित्र त्याने पालटून टाकलं. 6 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद केले आणि या सामन्यामध्ये आपल्या संघाला पुनरागमन करण्याची संधी प्राप्त करून दिली. आणि तदनंतर ओमकार या गोलंदाजाने सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी केली. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये या गोलंदाजाने फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची संधी दिली. 45 धावा 24 चेंडू. आता विजयासाठी 24 चेंडू आणि 46 धावांचं आव्हान सेट केलं गेलंय मल्हार 11 दिवा कोळीवाडा या संघाच्या माध्यमातून.
चलिए, थैंक यू सो मच भरत। वेरी फर्स्ट ओवर लेकर गेंदबाज सज्ज होते हुए पहली गेंद आड़े बैट से खेलने की कोशिश। सवाल जरूर किया था अंपायर से, लेकिन अंपायर पर कोई खासा असर नहीं। इम्पैक्ट देखा, गेंद की ऊंचाई को मापा और उसके बाद यहां पर डिसीजन दिया कि ये लेग बाइस के रूप में एक रन है जरूर। ओपनर बैटर के रूप में हम देख सकते हैं एक तरफ की कमान संभालते हुए अक्षय सिंह है, तो उनका साथ देते हुए गौरव। नेक्स्ट बॉल अक्षय पाटिल की ये गेंद पटकी हुई गेंद थी। अंपायर का इशारा आया है, यस वाइड बॉल। 1 फॉर द ओवर, ये कॉल भी अंपायर ने दिया है। पटकी हुई गेंद थी। पिचिंग करने के बाद गेंद में जो उछाल था वो काफी ज्यादा था। टारगेट की अगर बात करें तो लक्ष्य रखा गया है 46 रन टू विन। नेक्स्ट बॉल, यहां देखिए दिशा से भटके अंपायर ने हाथों को फहराया और वाइड बॉल। बिल्कुल, अब जो दर्शक आए हैं उनके हाथों पे नजर डालिए, दिखेंगे नहीं क्योंकि ठंडी बढ़ चुकी है। अक्षय थोड़े से लाइन से भटकते हुए नजर आए। पहली गेंद जरूर की थी अच्छी, लेकिन उसके बाद अब यहां पर लाइन से भटकते हुए नजर आए। प्रॉपर टाइमिंग, प्रॉपर प्लेसमेंट, गेंद गई है डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर। ये होश में लाने वाला षटकार, 6 रन। क्या बात है, माहौल थोड़ा सा ठंडा था, उसमें गर्मी भरी है। बॉल प्लीज, बॉल, न्यू बॉल दादा, बॉल ग्राउंड मध्ये द्यायचं, धन्यवाद। चलिए, आप देख रहे हैं इस प्रतियोगिता का आनंद आप ले रहे हैं। आप सभी का इस ठंडी में हार्दिक स्वागत। नेक्स्ट बॉल, ओहो, गेंद पे 1 रन मिला है जरूर। और लेग बाइस, यस लेग स्टंप के तो काफी ज्यादा बाहर थे गौरव, और गेंद शरीर से जा टकराई थी। ये ग्राउंड उनके लिए बहुत लकी है। इसी ग्राउंड पर कालिका माता स्पोर्ट्स प्रेजेंट कालिका माता चषक नाइट प्रतियोगिता हुई थी। उस प्रतियोगिता में मैन ऑफ द सीरीज की जो बाइक थी वो ये जो गौरव है खलवा के, इनके ही नाम रही थी। अक्षय की अगली गेंद, ओ ये गेंद खराब थी। लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद कन्वर्ट हुई है वाइट बॉल के रूप में। 1 रन मिलेगा जरूर। स्कोर जा पहुंचा है 11 रनों पर। इसके बाद का मुकाबला आप देखेंगे विनिंग टीम वर्सेस एसडी केवनी दीवे। बिग फाइट मैच, टॉप 5 में जाने के लिए होगी लड़त। ओ वेरिएशन किया था बैकअप ऑफ द हैंड। ये जो डिलीवरी थी, यहां देखिए, यहां पे क्या हुआ है, 1 रन दौड़कर पूरा किया है, दूसरे रन के लिए निकले और 2 रन। डॉट डिलीवरी पे इस तरीके से 2 रन आए तो फिर जेब में से हाथ निकलकर तालियां भी बजती है बॉस। ये एक्स्ट्रा रन है, एक्स्ट्रा ओवर थ्रो का। 2 रन मिले हैं। इस 2 रन के साथ स्कोर कन्वर्ट होता हुआ 13 रनों पर। अक्षय की अगली गेंद, फिर से एक बार दिशाहीन गेंद रही। अंपायर ने फिर से एक बार वाइड घोषित किया है इस बॉल को। मैच में अभी भी पकड़ है मौलिक 11 कलवा।
वाइड बॉल, एक्स्ट्रा रन काफी भारी पड़ सकते हैं। अक्षय फिर से एक बार, अक्षय सिंह के लिए इस बार देखिए मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे और ये बेहतरीन कैच। अक्षय सिंह की नहीं की हुई है समाप्ति। अक्षय सिंह की अगर बात करें तो इंप्रेसिव इनका परफॉर्मेंस नहीं रहा और तुषार ने इस कैच को पकड़ा है, विकेट का हुआ है पतंग। न्यू बैटर रोहन, रोहन थोड़ा दौड़ते हुए जाना है प्लीज, थैंक यू। आप ठंडी में जब क्रिकेट खेलते हैं ना तो आपको थोड़ा सा वार्म अप करना है, थोड़ा सा भागते हुए जाना है, खून की रफ्तार तेज होगी, आप में भी जोश भरा जाएगा और आप भी ग्राउंड पर जल्दी जाकर देर से आएंगे। देखिए अब न्यू बैटर विकेटों के बीच रोहन, अक्षय की एक गेंद अभी भी आना शेष। एक्स्ट्रा रन किए नो डाउट, वाइड डिलीवरी की, लेकिन वाइड डिलीवरी के बाद जो कमबैक किया, एक स्ट्रेटजी होती है, एक प्लान होता है, उस स्ट्रेटजी उस प्लान पर यहां पर गेंदबाज नजर आए अक्षय पाटिल। अक्षय की अगली गेंद आते ही साथ अपने इरादे दर्शाए, रोहन ने मुझे भेजा गया है बड़े हिट लगाने के लिए, ये 6 रन। व्हाट अ हिट। अंपायर का क्या निर्णय होगा देखते हैं, क्या डिसीजन में चेंजेस होगा या फिर यस, अंपायर ने अपना निर्णय यहां पर चेंज किया है। गेंद ओके 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 सर, तीसरे अंपायर की तरफ मांगनी गई है कि ये गेंद आउट ऑफ द पार्क गई है या वन बाउंस, देखते हैं, चेक करते हैं। अंपायर ने जज कर लिया है और क्या बेहतरीन तरीके से कवरेज किया है साईप्रीत टीम के अभिजीत ने, टेक्नीशियन कैमरामैन अभिजीत, थैंक यू। 4 रन, इस 4 के साथ स्कोर जा पहुंचा है 18 रनों पर। साहिल ओवर क्रमांक लेकर आए हैं इस वक्त दूसरा, 18 गेंदे 26 रन। आते ही साथ अपने इरादे दर्शाए साहिल की पहली गेंद का स्वागत सत्कार, 4 रन के साथ। क्या बात है गौरव, यस सर, हम चेक कर रहे थे। 17 गेंदे 24 रन। नेक्स्ट बॉल, शॉर्ट पिच गेंद थी, ओहो हो, ये बड़ा हिट है, आउट ऑफ द पार्क, खंडखंडित षटकार, 6 रन। गौरव, मैंने पहले ही कहा था कि ये खिलाड़ी के लिए ये ग्राउंड बहुत लक्की है बॉस। ये खिलाड़ी अगर चल गया तो इनकी टीम के वारे न्यारे हो जाते हैं। होता है, हर एक खिलाड़ी के लिए एक ग्राउंड ऐसा होता है वो लक्की ग्राउंड माना जाता है और इस खिलाड़ी के लिए ये लक्की ग्राउंड है। 2 बड़े हिट लगाकर अब सिचुएशन चेंज कर दिया है। 16 गेंदे 18 रन, एक और बड़ा हिट, बड़ा हिट, बड़ा हिट, चलिए 4 रन।
साहिल का मतलब क्या होता है? साहिल का मतलब होता है किनारा। और अब ये मौलिक 11 टीम किनारे पे आती हुई साहिल की बदौलत। क्या बात है गौरव। 15 गेंदे 14 रन। 15-14 का ये मुकाबला। साहिल की अगली गेंद, चलिए ये गेंद गई है तारामंडल में और ये 6 रन। अब ये बॉल बड़ी दूर, लेकिन हमारे जो दर्शक हैं वो बॉल देते हुए, सर मैच बॉल आ चुका है। यस, 14 गेंदे 8 रन। साहिल को रीड कर लिया है और अपना मोबाइल नंबर दिया है 4646। नेक्स्ट बॉल, ये मिस टाइमिंग स्ट्रोक है, ये मिस टाइमिंग स्ट्रोक है, लेकिन कैच नहीं बना पाएंगे। सिंगल रन कंप्लीट, 1 रन 1 रन 1 रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। लालच बुरी बला है, इसलिए 1 ही रन लिया, 1 रन से ज्यादा कुछ नहीं, सिंगल रन। चला SD स्पोर्ट्स केवणी दिवे कॅप्टन संपर्क साधायचा लगेच टॉस बॉक्स साठी। 7 रनों की जरूरत। नेक्स्ट बॉल, ओहो, यहां पर एक शेर तो दूसरा सवा शेर, और इस वक्त 1 रन की जरूरत है, सिर्फ 1 रन। इस ओवर में आए कितने देखिए, 4 6 4 6, सिंगल रन टू विन, 1 रन की जरूरत है। चंद्रकांत का इस्तेमाल क्यों नहीं किया गया? सोहम पवार, ये लीजिए तोहफा, और इस तोहफे के साथ इस मैच को जीत दिया है मौलिक 11 खलवा टीम ने। कॉन्ग्रेचुलेशन विश्वास दा एंड ऑल टीम मेंबर्स, एंड हार्ड लक ओमकार केने एंड ऑल टीम। मल्हार 11 दिवे कोलीवाड़ा, हार्ड लक। SD स्पोर्ट्स चला या लगेच या टॉस साठी।